दिग्रस नगर परिषदेने वाढवलेल्या कर आकारणीला थेट मुख्यमंत्र्यांची स्थगिती। पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नांना मोठे यश। मुख्य अधिकारी माधुरी मडावी यांच्या निर्णयाला पहिला धक्का। महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून केला जल्लोष। दिग्रस नगर परिषदेने वाढवलेली कर आकारणी थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत थांबविली आहे। कामी मंत्री संजय राठोड यांची शिष्टाई फळाला आली असून त्यामुळे दिग्रसकर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। ऐन निवडणुकीच्या हंगामात कर आकारणी वाढविल्याने दिग्रसकर नागरिकांमध्ये मोठा असंतोष पसरला होता। रेडीसिंगम म्हणून कार्यतत्पर मुख्याधिकारी यांना मात्र हा दिग्रसमधला पहिला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे। सदर मालमत्ता कर वाढीविरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत आंदोलन उभारले होते। दोनदा पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा रेटून धरला होता, हे इथे उल्लेखनीय। आज नवीन कर आकारणीला नगर विकास विभागाकडून अस्थगना आदेश प्राप्त झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा केला। ATV माझा अब्दुल रफीक, दिग्रस, यवतमाळ। दिग्रस नगर परिषदेने मालमत्ता कराची सन 2023 आणि 24 ची कर आकारणी ही सदोष केल्यामुळे आणि यात जो टॅक्सची वाढ झालेली आहे, भरमसाठ वाढ झाल्यामुळे या शहराच्या नागरिकांनी आणि पक्षाच्या वतीने सुद्धा माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्याकडे आम्ही तक्रार दिली होती। माननीय संजय भाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्याकडे सदर तक्रार दाखल करून आज कार्यसन अधिकारी श्री धोजे साहेब यांच्या पत्राने या टॅक्स आकारणीवर स्थगिती आलेली आहे। नागरिकांनी जुन्या आकारणीप्रमाणेच आपला टॅक्स भरावा। नवीन आकारणी ही आज इतर नागरिकांना लागू राहणार नाही। या सदर अवाजवी जी वाढ झाली होती घर टॅक्समध्ये, यावर स्थगिती आणून भाऊंनी जो आमच्या दिग्रसकरांना न्याय दिला त्याच्याबद्दल आम्ही पक्षाच्या वतीने, दिग्रस शहराच्या वतीने माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांचे आभार मानतो। महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। बंधूंनो, नगरपालिका दिग्रसने विवेकशून्य पद्धतीने भरमसाठ कर आकारणी या ठिकाणी मालमत्ता कर आकारणी केली होती। त्या आकारणीच्या विरोधात नागरिकांमध्ये अपील दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन जनजागृती केली। तसेच लोकप्रतिनिधींना या बाबतीत जनजागृतीच्या माध्यमातून जागा केलं। त्याला अनुसरून आज या ठिकाणी नवीन कर आकारणीला स्थगनादेश प्राप्त झालेला आहे। या कामासाठी आम्हाला घटक पक्षांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी, शुद्ध नागरिकांनी, तसेच या शहरातील क्रांतिकारी आपण सर्व पत्रकारांनी आम्हाला जी मदत केली आहे त्याबद्दल आपण सर्वांचा आभार मानतो, आभार व्यक्त करतो आणि यापुढेही सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आपण अशी मोलाची साथ द्याल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाविकास आघाडीतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला। दिग्रस नगरपालिकेने जी करवाढ केली होती त्यामध्ये नगर विकास विभागाकडून स्थगनादेश प्राप्त झालेला आहे। त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीतर्फे जे लढा लढला होता त्याला आज संपूर्णपणे यश प्राप्त झालेले आहे। त्यामुळे मी सर्व दिग्रसकर जनतेचे, महाविकास आघाडीचे आभार व्यक्त करतो की त्यांच्या या लढ्यामुळं आज आपल्याला यश प्राप्त झालं। आणि ज्याप्रमाणे सत्ताधारी पक्ष हे जे श्रेय घेण्याचा प्रयत्न करून राहिले, तर माझं एवढंच म्हणणं आहे की ज्याप्रमाणे सरकार तुमचं म्हणजे टॅक्सही तुम्ही लावून राहिले आणि त्याच्यावर स्थगनादेशही तुम्ही आणण्याचा प्रयत्न करून राहिले, ज्याप्रमाणे टोल जे इथे लागलेला आहे टुकटाकळीजवळ टोल तुम्ही लावून राहिले, सरकार तुमचं आहे आणि टोलसाठी आंदोलनही तुम्ही करून राहिले, तर जनता आता हे सगळं समजून चुकलेली आहे। जे लढा आज आम्ही लढलो होतो त्याला यश आलं, त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे परत